व्हिडिओमध्ये सुवर्णप्राशनबद्दल माहिती बघणार आहोत। हा विषय निवडण्यामागचा माझा उद्देश काय आहे तर सुवर्णप्राशन मुलांसाठी चांगलं असतं, ते त्यांना दिलं पाहिजे आणि हे आयुर्वेदिक आहे इथपर्यंत गोष्टी पालकांना माहीत असतात। पण जेव्हा क्लिनिकमध्ये सुवर्णप्राशन देण्यासाठी पालक मुलांना घेऊन येतात किंवा ज्यांना प्रत्येक वेळी क्लिनिकला येणं शक्य नाही, ते सुवर्णप्राशनचे डोसेस आमच्याकडून घरपोच मागवतात, तर ते मुलांना देण्याच्या आधी वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या शंका पालकांच्या मनामध्ये असतात। पालकांचा पहिला प्रश्न असतो की सुवर्णप्राशन कसं बनवलं जातं, याच्यामध्ये काय काय आहे, याचे कंटेंट काय आहेत। तर सुवर्णप्राशन हे शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त पद्धतीने पुष्य नक्षत्राच्या दिवशी आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये आमच्या पेशंटसाठी बनवतो। यामध्ये ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी यासारखी काही बुद्धिवर्धक आयुर्वेदिक औषधं असतात। या औषधांच्या साह्याने साजूक तूप सिद्ध केलं जातं, त्यामुळे तुपाच्या गुणांसोबतच याच्यामध्ये ह्या आयुर्वेदिक औषधांचे गुणही असतात। यानंतर याच्यामध्ये शुद्ध सोन्याचं भस्म टाकलं जातं। काही आयुर्वेदिक प्रोसिजर्स करून हे सोनं शुद्ध केलं जातं आणि त्यानंतर त्याचं भस्म बनवलं जातं। तर अशा प्रकारे बनवलेलं शुद्ध सुवर्ण भस्म या औषधामध्ये टाकलं जातं। सोनं सुंदरता तर वाढवतंच, पण त्याच्याबरोबर हे उत्कृष्ट मेधावर्धक, बुद्धिवर्धक आहे, इम्युनिटी वाढवणारं आहे। हे सुवर्णप्राशन देताना लहान मुलांना ते मधासोबत दिलं जातं, कारण याच्यामुळे याचं गामित्व म्हणजे शरीरामधली ॲक्शन, ॲब्सॉर्प्शन लवकर होतं। याचबरोबर लहान मुलांची प्रकृती कफाची असते आणि मध हा उत्कृष्ट कफशामक आहे, त्याच्यामुळे दोन्ही बाजूने आपला या ठिकाणी फायदा होतो। तर यावरून तुम्हाला समजलं असेल की सुवर्णप्राशनमध्ये साजूक तूप, बुद्धिवर्धक आयुर्वेदिक औषधे, मध आणि शुद्ध सोन्याचं भस्म असतं। पालकांचा दुसरा प्रश्न असतो की हे सुवर्णप्राशन आम्ही आमच्या मुलांना दिल्यानंतर त्यांच्यामध्ये याचे काय काय फायदे दिसून येतील आवश्यक आहे। बऱ्याच वेळा लहान मुलं सतत आजारी पडत असतात, डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या करूनही समजत नाही की मुलं का आजारी पडतात। तर ह्या आजारी पडण्याचं ग्रहबाधा हे एक आयुर्वेदामध्ये कारण सांगितलेलं आहे। ह्या प्रत्येक प्रकारच्या ग्रहबाधेची वेगवेगळी लक्षणं ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली। म्हणजेच तुम्ही जर 1 महिन्यापर्यंत तुमच्या बाळाला सुवर्णप्राशन देत असाल तर ते परम मेधावी बनतं, म्हणजेच अतिशय बुद्धिमान बनते आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही। 6 महिन्यापर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना सुवर्णप्राशन देत असाल तर ते श्रुतधर बनतं, म्हणजेच त्याची स्मरणशक्ती इतकी तीव्र होते की एकदा ऐकलेली गोष्ट बाळ विसरत नाही। तुम्ही एक पाठीही त्याला म्हणू शकता। तर असे वेगवेगळे सुवर्णप्राशनचे फायदे ग्रंथामध्ये सांगितलेले आहे। तुम्ही जर न चुकता तुमच्या मुलांना शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेलं खात्रीशीर असं सुवर्णप्राशन देत असाल तर हे फायदे तुमच्या मुलांमध्ये नक्कीच दिसून येतील। पालकांचा तिसरा प्रश्न असतो की सुवर्णप्राशन हे किती वयापासून किती वयापर्यंत आणि किती मात्रेमध्ये द्यावं। तर नवजात बालकापासून म्हणजेच नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते 14 ते 16 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना तुम्ही सुवर्णप्राशन देऊ शकता, कारण 16 वर्षापर्यंतचं वय हे आयुर्वेदामध्ये बाल्यावस्था सांगितलेलं आहे। सुवर्णप्राशनची मात्रा किती द्यावी तर बाळाच्या वयानुसार ठरवून वैद्य त्याप्रमाणे मात्रा देतात। पालकांचा चौथा प्रश्न असतो की सुवर्णप्राशन कधी द्यावे, त्याच दिवशी का द्यावे आणि आम्ही आमच्या मुलांना दररोज सुवर्णप्राशन देऊ शकतो का। तर दर महिन्याला पुष्य नक्षत्राचा योग असतो, त्या दिवशी सुवर्णप्राशन मुलांना दिलं जातं। गुरुपुष्पामृत योग या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं। जर तुम्ही सुवर्णयुक्त औषध तुमच्या मुलांना देताय तर ते त्यांच्यासाठी किती फायदेशीर ठरेल हा विचार तुम्ही करू शकता। पुष्य नक्षत्राचा स्वामी ज्ञानदेवता बृहस्पती आहे, जो ज्ञानाचा, बुद्धीचा प्रतीक आहे। त्यामुळे या दिवशी सुवर्णप्राशन मुलांना दिलं जातं। ज्यांना दररोज सुवर्णप्राशन मुलांना द्यायचे तेही दररोज देऊ शकता तुमच्या वैद्यांचा सल्ला घेऊन। पालकांचा 5वा प्रश्न असतो की हे सुवर्णप्राशन दिल्यानंतर आमच्या मुलांना याने काही त्रास तर होणार नाही ना, याचे काही साईड इफेक्ट तर नाहीत ना। नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जर सुवर्णप्राशन द्यायला सांगितलं जाते, ज्याच्यासाठी संपूर्ण जग नवीन आहे, तर ते किती सेफ आहे हा विचार तुम्ही करू शकता। ते चांगल्या प्रतीचं, चांगल्या गुणवत्तेचं असावं।
जे आजार झालेले नाहीत ते भविष्यामध्ये होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स मुलांना दिले जातात. हे दिल्यानंतर ताप येणं, जुलाब होणं वगैरे ह्या गोष्टी घडत असतात. तरीही पालक बिनधास्त आपल्या मुलांना ह्या लसी देत असतात. मग सुवर्णप्राशन देतानाच एवढे प्रश्न किंवा एवढ्या शंका मनामध्ये का? पालकांचा 6वा प्रश्न असतो की आम्ही कोणतं सुवर्णप्राशन आमच्या मुलांना देऊ. तर फक्त एवढंच सांगेल की शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेलं खात्रीशीर असं सुवर्णप्राशन तुम्ही तुमच्या मुलांना द्या. त्यानंतरच याचे सर्व फायदे दिसून येतील, काहीही साईड इफेक्ट दिसणार नाहीत. जर कोणी वैद्य स्वतः हे सुवर्णप्राशन बनवत असतील तर तुम्ही त्यांच्याकडूनही हे घेऊ शकता. आजकाल लोक दारोदारी हे सुवर्णप्राशन विकताना दिसत आहेत आणि कमी दरामध्ये ते मिळतं म्हणून लोक बिनधास्त घेतातही. पण हे कशा प्रकारे बनवलं जातं, याच्यामध्ये खरंच औषधं आहेत का, शुद्ध सोन्याचं भस्म वापरलेलं आहे का, हा सारासार विचार तुम्ही केला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये मी सुवर्णप्राशनबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये